नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे मिक्स डाळीचे पौष्टिक अप्पे. बाउलमध्ये 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. अर्धी वाटी चण्याची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ, त्याचबरोबर अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत. डाळी आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवायचे आहेत आणि डाळीच्या वरपर्यंत पाणी घालून 4 ते 5 तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 4 ते 5 तासानंतर डाळी छान भिजलेल्या आहेत. आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळी घालायची आहेत आणि थोडं थोडं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बॅटर तयार करायचं आहे. चम्मचने मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून रात्रभर फर्मनंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी पातेल्यावरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता बॅटर आपलं किती छान असं फर्मनंट झालेलं आहे. चम्मचने पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिक्स करायचं आहे आणि ह्या बॅटरमधलं थोडं प्लेन बॅटर मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवत आहे. आता आपल्याला या अप्पे बॅटरमध्ये बारीक कापलेला कांदा आणि बारीक कापलेला टमाटर घालायचा आहे आणि मिक्स करायचं आहे. अप्पे बॅटरसाठी तडका तयार करणार आहोत. पॅनमध्ये 2 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी घातलेली आहे. जिरे मोहरी तेलामध्ये छान चटकल्यानंतर 5-6 कढीपत्त्याची पाने, बारीक कापलेली हिरवी मिरची, तडका तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम तडका आपल्याला अप्पे बॅटरमध्ये घालायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं अप्पे बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण अप्प्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करणार आहोत. तर त्याच पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि आवडीनुसार मिरची घालायची आहे. जिरे घालायचे आहेत. चम्मचने परतायचं आहे. शेंगदाणे भाजलेले आहेत. गॅस बंद करायचा आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि पॅनमध्ये परतायची आहे. सर्व जिन्नस पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. अर्धा चम्मच साखर घातलेली आहे. 1 चम्मच मीठ घातलेलं आहे. थोडंसं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. चटणीसाठी तडका तयार करणार आहे. पॅनमध्ये 1.5 चम्मच तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरे मोहरी घालायची आहे. 2 वाळलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत. 5-6 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. तर इथे तडका तयार झालेला आहे. गॅस बंद करायचा आहे आणि गरमागरम तडक्यामध्ये चटणीचं बॅटर घालायचं आहे. चम्मचने मिक्स करायचं आहे.
चटणी तयार झालेली आहे. अप्पे पात्रामध्ये 1 चम्मच तेल घालायचं आहे. अप्पे पात्र गरम झाल्यानंतर थोडं थोडं बॅटर घालायचं आहे. अप्पे बॅटर घालून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवरती 1 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे आणि अप्पे दुसऱ्या बाजूनी पलटवायचं आहे. दुसऱ्या बाजूंनी अप्पे पलटवून झालेले आहेत. झाकण ठेवून 1 मिनिट शिजवायचं आहे. झाकण काढायचं आहे आणि अप्पे दोन्ही बाजूनी शिजलेले आहेत आहेत की नाही हे चेक करायचं आहे. तर इथे पौष्टिक अप्पे तयार झालेले आहेत. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हालाही आवडेल आणि ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.